नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. ऋतू बदलला म्हणजे जनावरातील रोगांचे प्रमाण वाढते. जसे की आता पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा, तर असे जेव्हा अचानकपणे ऋतूमध्ये बदल होतो तर ते जनावराला ॲडजस्ट व्हायला वेळ लागते आणि जनावर स्ट्रेसमध्ये येते. त्यामुळे काय होते की जनावरांमध्ये बिमाऱ्यांचे प्रमाण वाढते आणि प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या बिमाऱ्या जनावरांमध्ये जोर करतात. तर अशा वेळी ज्यावेळेस ऋतू बदलतो किंवा दुसऱ्या कोणत्याही स्ट्रेसमुळे आपल्या जनावरांमध्ये बिमाऱ्यांचे प्रमाण वाढते. कारण जनावरांवर स्ट्रेस आला, तणाव आला म्हणजे त्याची रोग प्रतिरोधक क्षमता जी असते ती कमी होते, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो. तर जनावरांची इम्युनिटी कमी झाल्यानंतर साहजिकच आहे की त्यामध्ये रोगाचे प्रमाण वाढणार, ते जनावर कोणत्याही रोगाला सहजासहजी बळी पडणार. तर असे होऊ नये. आता थंडीचा जो आहे तो ऋतू सुरू झालेला आहे आणि या थंडीमध्ये आपले जनावर बिमार पडू नये तर त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपले जनावर होणाऱ्या रोगांपासून मुक्त राहील किंवा आपल्या जनावराला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे या हिवाळ्यामध्ये आपण आपल्या जनावरांचे होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांपासून संरक्षण करू शकू. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या जनावराला उघड्या जागेवर बांधू नका, जेणेकरून त्याचा थेट थंड हवेशी संपर्क येईल. अशा मोकळ्या ठिकाणी आपण आपल्या जनावरांना बांधू नये. जसे की गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या जे काही असतील तर त्यांना आपण रात्री कमीत कमी बांधताना जे बंदिस्त जागा असते 4 भिंतीच्या आतमध्येच जनावरांना आपण बांधावे म्हणजे त्याचे डायरेक्ट थंडीपासून त्याचे संरक्षण होईल. आणि जी सरळ येणारी थंडी हवा आहे किंवा थंडीची जी लाट आहे तर त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे आपण जर आपल्या जनावरांना बंदिस्त ठिकाणी बांधले तर थंडीचा त्याच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होणार नाही आणि जनावराच्या शरीरावर त्याचा ताण येणार नाही. म्हणजे जनावर आजारी न पडण्यास तिथे भरपूर चान्सेस असतात. यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसे की हिवाळ्याची सुरुवात झाली तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपण आपल्या जनावरांची डिवर्मिंग करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर डिवर्मिंगसाठी एंडोपॅरासाइट, एक्टोपॅरासाइट म्हणजे आंतरपरजीवी, बाह्यपरजीवी जे काही असतात तर ते सगळ्यांना मारणे अतिशय महत्त्वाचे असते. तर अशासाठी आपण जसे की निओमेक सस्पेन्शन आपल्याला बाजारामध्ये मिळते तर ते 3 ते 4 किलो वजनासाठी 1 ml या प्रमाणात आपण त्याला पाजू शकतो. जसे की आपण स्क्रीनवर हे निओमेक सस्पेन्शन बघू शकता. तर यामुळे जे आंतरपरजीवी असतात म्हणजे जे जनावरांच्या फुफ्फुसामध्ये जंत असतात, डोळ्यामध्ये जंत असतात, त्याच्या लिव्हरमध्ये जंत असतात किंवा रुमेनमध्ये जंत असतात, ओमॅझम, अबोमॅझममध्ये जंत असतात, तर ह्या सगळ्या प्रकारच्या जंताचा नायनाट होईल. सोबतच जे बाह्य परजीवी असतात जसे की गोचिड असते, उवा असतात तर याचा सुद्धा नायनाट या औषधामुळे होईल. किंवा आपण याच्याऐवजी जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता ऑक्सिक्लोझॅनाइड, लेव्हॅमिसॉल याचे कॉम्बिनेशन असलेले औषध जसे की निलझान तर याचा सुद्धा आपण उपयोग करू शकता. यानंतर जंताचे औषध दिल्यानंतर दुसऱ्या दिवसपासून आपण जनावरांना लिव्हर टॉनिक द्यायला सुरू करावे. जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे लिव्ह 52. तर लिव्ह 52 हे अतिशय चांगले हिमालया कंपनीचे एक आयुर्वेदिक असले लिव्हर टॉनिक आहे. तर या लिव्हर टॉनिकचा आपण उपयोग करावा आणि
कंटिन्युअस त्या जनावराला आपण 5 ते 7 दिवस तरी कमीत कमी हे लिव्हर टॉनिक द्यावे। सोबत आपण जनावरांना मिनरल मिक्सचरचा सुद्धा उपयोग करू शकता, म्हणजे त्यामुळे जनावराची जे मिनरल्स व्हिटॅमिन्सची कमतरता असते शरीरामध्ये ती सुद्धा भरून निघण्यास मदत होईल आणि त्याच्यामुळे जनावराची इम्युनिटी वाढण्यास सुद्धा मदत होईल। जनावराची जी भूक आहे ती भूक कायम राहील, त्याची भूक कमी होणार नाही। यानंतर तिसरे आणि महत्त्वाचे काम आपल्याला करायचे ते म्हणजे आपण आपल्या जनावरांना एकदा फक्त सिंगल डोज जे लेव्हॅमिसॉल इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये मिळते, ज्याच्यामध्ये लेव्हॅमिसॉल सॉल्ट असले कोणत्याही कंपनीचे, चांगल्या कंपनीचे, ब्रँडेड कंपनीचे आपण औषध इंजेक्शन एकदा जरूर त्या जनावराला लावावे आणि ते फक्त एकदा लावावे, ज्याचा रूट हा सपकट असतो आणि 2.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने औषध लावले जाते। त्याचा जंत मारण्यासाठी खास करून उपयोग केला जातो, पण जंत मारण्यासाठी त्याचा जो डोस असतो तो 7.5 mg पर kg बॉडी वेट सपकट या रूटने असतो, पण आपण 7.5 mg न देता 2.5 mg पर kg बॉडी वेट या हिशोबाने त्याचा वापर करायचा आहे आणि तेही सपकट, म्हणजे हे एक इम्युनोमॉड्युलेटरचं काम करते, म्हणजे जनावराची जी रोग प्रतिकारक क्षमता असते ते वाढविण्याचे काम करते। तर अशा प्रकारे आपण जनावराची डिवर्मिंग करून जनावराला लिव्हर टॉनिक, जनावराला मिनरल मिक्सचर देऊन जर आपण लेव्हॅमिसॉलचे इंजेक्शन लावले म्हणजे जनावर एकदम सुदृढ होईल, त्याची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती वाढेल आणि ते कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेसमध्ये जनावर येणार नाही, त्याची कॅपॅसिटी स्ट्रेस सहन करण्याची वाढेल आणि आपल्या जनावर या हिवाळ्यामध्ये बिमार पडणार नाही। तर अशा प्रकारे जर आपण ही उपाययोजना केली तर आपले जनावर आपण होणाऱ्या रोगापासून वाचवू शकतो। एवढेच मला या व्हिडिओमधून सांगायचे होते। धन्यवाद।